तो मैं हूँ आपका तात्या ब्लॉगर. शुभ सकाळ मित्रांनो. तर आज मी तुम्हाला एकदम शॉर्ट्समध्ये दाखवणार आहे, कारण की मला लागला आहे चष्मा. म्हणजे चष्मा तुम्हाला पहिल्यापासून लागला आहे, मला नंबर वाढला आहे, मग चष्मा गेला आहे, यायला आहे म्हणजे पणायला आहे. तर चलो बॉय बॉय. आय एम टेकिंग माय ओट्स मिल. टकलिया तेरा बाप टकलिया. बघू शकता मित्रांनो, या बर्थडे सबस्क्राईब करा भायांनो. लाईक करा, शेअर करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके बाय. तर बघू शकता गाईज, आत्ता चालते आपल्या प्रीत दादा आणि त्याच्यासोबत एक दुसरा दादा, मला त्याचं नाव माहीत नाही, पण आपली मोटर झाली खराब. मागच्या वेळ टायमाला मी तुम्हाला म्हणत होतो भाई वेब सिरीजच्या टायमाला आपली मोटर बिटर म्हणजे लाईटचा वेगळा विषय. तर ती मोटर आपली ट्रिप वगैरे होत होती, तो उसो क्या विषय हो गया आणि मोटर जळाली मोटर जळाली. बाळा काय झालं राजा? पण मोटर तो जळ चुकी है पर तो विषय ऐसा हो चुका है, मोटर तो जळाली आहे आणि 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 अभी क्या करनी का है, मोटर जळाली. आणि आज मी तुम्हाला खूप शॉर्ट्समध्ये दाखवतोय आणि मी आता बंद करतो व्हिडिओ. अरे बंद नाही करत, चालूच ठेवतोय पण पल जीना मोकाल तेरा मेरे बिना, ये सारे नशे बेकार तेरी आंखों के बिना. तर मी तुमचं टाकली आहे तेरा बाप टाकली आहे. तर बघू शकता गाईज, अभी आम्ही तुम्हाला शॉर्ट्समध्ये दाखवतो, पण मी एवढं का बोलतोय. चला जेवण करून भेटतो बॉय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आग लागली, आग लागली आहे आपल्या इथं, लागली आग. ओय अरे फोदरीच्या आग लागली पाय भाई. हे बघू शकताय, 2 पोरांनी आग लावली इथं. आग लागली. आग बघू शकता, येणलंय धरलंय पेट, तसं झालं पोट. हे एकदम बेकार आग लागली. इथं गल्लीवाले कोणी सावध नाहीये, मी काय करू मग. येणे आग लावली, ज्याला नाही केली मी तेवरी काफी आहे मन भावा. चालू केलंय. तर मित्रांनो बघू शकाल, इथं लागली आग. आज तुमच्या भावाला दुनिया वाचवा लागन. स्पायडरमॅन गुतला, तुमचा भाऊ चालला. थांबा, तुमच्या भावाचं सुपर हिरोचं नाव आहे तात्या श्रीमॅन. इकडे बघा काही, इकडे दाखव ना. विसरल ती. चलो आता आपण जाणार आहे. येऊ बी बघा कस दिसायला, ये आपला नयन. हे बघू शकता, इथं आग लागली मित्रांनो. इथं लागली आग. अरे बाप, पुरत जळाले गाईच.
थारी जिंदगी कटे मौज में मारी कटनी बाकी से. तुम्ही बघू शकता इथं आग लागली, कुणामुळे लागली मला माहित नाही. हे येडे चाळे करताय पोरं, लयच अवघड आहे बाबा. बघू शकता इकडे गंजटेंचा बांगला आहे आणि त्यांच्यापैकीच कोणतरी आग लावली आहे. हे बघा आग, तुमचा भाई इथून बी पळत जाऊ शकतो, बघायचं का तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही आग आग, पुरीकडे आग लागली आहे, बघू शकता तुम्ही. तर मी चाललो घरी, आग लय बेकार लागली आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यामुळे आग लागली आहे. उपटा काय उपटायचं तर मीच लावली आग. हे म्हणलं तर म्हणून आग लावली तुम्ही. तर मी तुमचा तात्या ब्लॉगर आणि मी रेडी होऊ लागलो जिमसाठी. पण मैं एक बात बता रहा था गाइज कि मैं जो बोल रहा था उनकी वजह से आग लागली की त्यांच्यामुळे आग लागली, कुणामुळे काही आग नाही लागली मलाच मेरे कुछ नहीं मालूम की आग कैसे लगी है. पण आग कसं काय लागली कुछ नहीं मालूम मित्रांनो. पण मी काय करू नाही शकत, मला जेवढं ट्राय झालं मी तेवढी विजवायची ट्राय केली. त्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे व्हिडिओ नाही काढला प्रत्येक ठिकाणी, म्हणजे ते एकाच ठिकाणी मी विजवायची ट्राय केली. ती चप्पल ती झाडाला चिपकत होती, जर का ती झाडाला चिपकली असती चप्पल ती पिघळत ती झाडाला पुरं घेऊन गेली असती. चला आता बाय. अजून बी आग तिथं लागलीच आहे, पण मला जिमला जायचं आहे. विषय ऐसा हो चुका है, मैंने उधर 2-3 लड़के भेजे, अभी वो आग बुझाएंगे या फिर नहीं उनको इनका मालूम. चलो बाय. तो मित्रांनो आत्ताच आपण जिम से आ चुके नाही, अभी हम जा रहे घर. तुम्हाला जिमच्या फुटेज का नाही दाखवलं मित्रांनो, कारण की नाही का मला ते माझ्या चष्मा नाही, माझ्या डोळ्याला खूप त्रास होतो म्हणून मी कमी एडिट करतोय. चला बाय. काल म्हणलं तर असं पडलं तर. अरे व्हिडिओ बंद. फ्लॅश लागला आता. यांनी आग लावली आणि यांनी बेस पण ब्लॉग मध्ये आलो भाऊ. ब्लॉग मध्ये आलो भाऊ, तर तू विचार कर, मग याच्यानंतर कधी बोलणार नाही तुला बरं का. तू बेसिकली मित्रांनो मी जिमला वगैरे पण गेलतो, जिमून वगैरे पण आलतो. तुम्ही तर बघू शकता. हे मी शॉर्ट्स ब्लॉग तुम्हाला का दाखवते, कारण की माझा चष्मा गेला रिपेयर व्हायला. रिपेयर नहीं, माझा नंबर बढ़ गया है मेरा, तो अभी वो चश्मे को मैंने बदलने को डाला है, उसके ग्लास बदलने वाले हैं. तो जिनने यहाँ तक वीडियो देखा होगा वो कमेंट में कमेंट करो चश्मा -1 चश्मा. यस ओके बाय, लव यू. मावशी त्याच्या हंड्या पाठात नीट कर ना. नका घेऊ तर काय मग 350 म्हणलं तर तू काय नाही का तुम्हाला. मग तू नका बोलू ना. भैया भैया धंदा करायचं तर तू नीट बोल ना. चोरायला कळत नाही आजकाल. अरे लहान नाही तर मग शुद्या म्हणतो तो. तुम्हाला त्या नाही बोलतोय तो शुद्या म्हणायला लागला ना मला. असं काय बोलू लागले तुम्ही. हे बा घ्यायचं असं तुम्ही 350 ला बोलणं झालं तुमचं माझं. 350 तुमचं माझं बोलणं झालं. घ्यायचं तर घ्या. 20 नाही आता बोलणं झालं ना. द्या त्यात काय घेऊन आलो ना. पाण्याच्या फिरून दिला तर माणूस वापस घेणार नाही. 50 नीट पाहू दे मला. दादा चांगलं दादा म्हणजे लेकराबरोबर लेकरू व्हावं लागले तुम्ही बी.
अरे लेकर आम्हाला शिवी देऊ लागले लेकर तुम्ही काय बोलला जाऊ द्या काय बोलू लागले तुम्ही आणखी दुनिया नाही आम्ही ऐकतो तुमचं आपल्याला ते पाहायला आवडलंय. मला बोल राहिले तुम्ही तुम्ही हूँ आपके तात्या ब्लॉगर. मी तुम्हाला सगळे असं हळूहळू म्हणजे काही सिनेमॅटिक दाखवतो, काही भांडणं दाखवतो. बघू शकता आपण आणलेलं आहे माठ. हे दन 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 दन. आपण माठ तर आणलाय मित्रांनो, पण 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 पल पलजी तलविंदर हो मी तो आहे तलविंदर, मी आहे दलिंदर. तर आता बघू शकता आपण शॉर्ट्स ब्लॉग का टाकतोय, कारण की आपल्याला चष्माचा नंबर वाढला. चष्मा पण नाही आपल्याजवळ सध्या. तर पाय आंघोळ करतो. तर बघू शकता काही मी तुमचा तात्या ब्लॉगर. तो मैं आ चुका हूँ जिम में. आणि माझा मूड का खराब आहे, कारण की नाही क्या जे माझं बॅक पेन आहे ते असं वाढल्यासारखं वाटतंय मला. म्हणजे काय विषय काय चालू आहे काहीच कळत नाही. डिमोटिवेट होऊ लागलो. डिसिप्लिन पण कमी होतं की असं का आपण पण काहीच कळू नाही लागलं मी काय करतोय. आणि मला ॲथलेटिक्सचं ग्राउंड सुरू करायचं आहे, मी ते पण नाही करते. पुरं म्हणजे असं म्हणजे ट्रॅकहून मी हटत चाललो आहे. म्हणजे आता मला नाही का असं बोर तर नाही रे. मला अशी बॉडी बनवायला आवडतं वगैरे, सगळं आवडतं, सब कुछ आवडतं. पर विषय ऐसा हो चुका है ना, परेशान झालो है, बहुत परेशान हो चुका हूँ गाइस. मैं परेशान तो हो चुका हूँ और बॉडी मुझे क्या कुछ समझ ही नहीं रहा मैं क्या कर रहा हूँ क्या नहीं. और ऊपर से मैं मतलब काही समजतच नाही. म्हणजे मी आज एक्सरसाइज बी खूप कमी केले आज. म्हणजे दोन व्हेरिएशनच घेतले, बॅकचे आणि ट्रायसेपचे. पहिल्यासारखं मला हे पण येत नाही, काय म्हणते आपलं असं पंप म्हणा का काय म्हणा. मला एक कळत नाही मी चुकीचं मारतोय का मी प्रोग्रेस करतोय. मतलब एकदम स्टक हो चुका हो गाइस. म्हणजे काही कळतच नाही चालू काय आहे काही नाही. आता एकदम डिमोटिवेट होऊन जातो भाई. वापस कुणी सपोर्ट बी नाही करत माहिती का. मोजके 1-2 जणच सपोर्ट करतात. काहीच कळत नाही काय चालू आहे. हे काहीच नाही यार गाईज. मला याच्यापेक्षा भारी बॉडी बनवायची. कॅमेरामध्ये चांगली दिसते माहिती का, पण असं जवळ जातो ना आपण, हे काहीच दिसत नाही माहिती का. हे काहीच नाही आहे. याच्यापेक्षा भारी बनवायची. हे कुछ नाही काहीच. म्हणजे हाय ठीकठाक बॉडी म्हणू शकतो मी हिला, पण डिप्रेशन जायचे काम है माहिती का. हाँ तो वीडियो में अच्छी दिख रही बॉडी, पर मेरे को मेरे जो आँख से नहीं अच्छी दिख रही. कधी कधी वाटतं ना असं मनामध्ये फिलिंग्सच उरल्या नाही, असं एकटंच राहावं. म्हणजे असंच वाटतं भाई कधी कधी. म्हणजे असं वाटतं सगळं संपत चाललंय, टाइम जात चाललंय, रिसोर्सेस संपता है, सगळं हे होतं है, सब कुछ ख़त्म हो रहा है, टाइम जा रहा है, रिसोर्सेस ख़त्म हो रहे हैं, ऐसा ही लगता है. पहले जैसा कॉन्फिडेंस भी नहीं रहा. पर कई तरी होता असन ना, कुछ तो भी प्रोग्रेस होती होगी ना. मैं पहली बार इतना डिमोटिवेट बोल रहा हूँ, शायद मेरी बात सुन के और लोग डिमोटिवेट होंगे, पर अभी लाइफ है, चालू ही रहता है. और एक बात बताना चाहूँगा गाइस, कभी किसी पे भरोसा मत कीजिए. ये एक मैं आपको बात बताना चाहता हूँ. और हाँ, दोस्तों पे तो कभी मत भरोसा कीजिए. जो आपके बहुत ज़्यादा पास के उन पे थोड़ा बहुत भरोसा कीजिए. पर जो एकदम ऐसे जान दो, अभी क्या ही बोल सकता हूँ मैं आपको गाइस. मतलब मेरे को ऐसा एकदम फ्लैशबैक पूरा सब कुछ ऐसा ये हो रहा है ना, परेशान हो चुका हूँ मैं. मतलब समझ नहीं रहा मैं
मैं ये वर्कआउट कर रहा हूँ, ठीक कर रहा हूँ, क्या कर रहा हूँ, मी काय करतोय काही समजत नाही, मी बोलतो काय मला काहीच समजत नाही, नुसतं डोकं घुमतंय, मी काय विचार करतोय काही नाही, मला मेडिटेशनची गरज आहे, मला काय करतोय मी मला काहीच कळत नाही आहे. एक तो भैया फिर से बैक इंजरी का विषय हो चुका है मेरे, मतलब ये दुख ही रहा है भाई. अभी इसको मैं क्या कर सकता हूँ भाई, इसको रिकवर करने का है मेरे को कभी कभी ऐसा लगता है शायद मैं क्रेटिन लेना शुरू कर दूँ तो क्रेटिन से शायद मसल जल्दी रिकवर होते, तो शायद मैं क्रेटिन लूँ, अच्छी डाइट लूँ और ज़्यादा, तो ये मसल ठीक हो जाएंगे. ये सब करने को तैयार हुआ इस खाली मेरे को ऐसा कुछ तो भी ध्यान दो. अभी क्या है, कधी कधी असं स्वतःवर डाऊट येतो माहिती की मित्रांनो, मी करू शकन का नाही, मी करू शकतो का नाही म्हणून, पण मला करावंच लागणार आहे, कारण की सक्सेस तो होत लागणार है भाई. जब तक मैं सक्सेस नहीं होता तब तक ये दुनिया के लिए मैं कुछ भी नहीं हूँ. जिस दिन मैं सक्सेस हो गया उसके लिए, उस दिन मैं सबका दोस्त हूँ, उस दिन मैं सबका भाई हूँ, उस दिन मैं सबका अच्छा दोस्त हूँ. जिस दिन मैं सक्सेस हो गया उस दिन सबके लिए मैं बहुत अच्छा हूँ. फिर भी कुछ लोगों के लिए बुरा रहूँगा, पर असं चालू काय लाईफमध्ये मला तेच कळत नाही आहे. कुठाने काय चालू आहे, एक 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 कुठाने होईलेच. पहिल्यासारखं डिसिप्लिन नाही राहिलं माझ्यात. हां, आणि बाय द वे नाही का मित्रांनो, मी बाहेरचं वगैरे खात नाही, चहा वगैरे सोडून तर 2-3 वर्ष होते मला. आणि बाहेरचं मी सोडून किती वर्ष होते, लास्ट टाईम नाही का, एक तर 2024ला खाल्लं होतं, नाही 2025ला खाल्लं होतं, ते बी चायनीज खाल्लं होतं. हे मला जेवढं आठवतं तेवढं. आणि मी काय खातो, फक्त भंडारा वगैरे खातो, ते बी मी मोजक्याच ठिकाणीचे खातो. म्हणजे मला जिथं माहीत असते जिथं स्वच्छता वगैरे उधर केच मी खातो. म्हणजे मी लाईफमध्ये असं ठरवलं आहे, जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत बाहेरचं नाही खाणार. मी साखर वगैरे काहीच नाही खात, मी चॉकलेटसुद्धा नाही खाल्ले किती दिवस झाले. हां, मी चॉकलेटी पीनट बटर खातो, पण ते पण कोणचं ते 0 शुगर ॲडेडवालं ते तसलं खातो मी. पूरा असं म्हणजे क्या चल रहा है, कुछ समझ ही नहीं रहा. हाँ, मतलब मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ कि मैंने बहुत मेहनत की है और मेरे को वैसी सक्सेस मिली है. अभी तो मेरे 2-3-4 इतने भी 6 महीने भी नहीं होंगे मेरे ठीक से मेहनत करते हुए. मतलब मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ कि मतलब मी असं नाही म्हणते की मी मेहनत करतो आणि मला व्ह्यूज़ वगैरह नहीं मिलते. हाँ, मैं मेहनत बहुत करता हूँ, मेरे को व्यूज़ नहीं मिलते, पर अभी होगा. ऐसे ही कोई रात एक दिन से थोड़ी स्टार बनता है, पर एक दिन ज़रूर बनता है. हाँ, और मैं आपसे वादा करता हूँ, मैं आपसे आज से और इससे पहले से और ज़्यादा बाहर का खाना, मतलब जो मैं वो भंडारा थोड़ा बहुत खाता था ना, वो भी बंद कर दूंगा. भंडारा में भी मैं मोज के 1-2 ही आइटम खाता था, राइस वगैरह. हाँ, जिस दिन बहुत ऐसा इमरजेंसी हो गई या बहुत कुछ होगा उसी दिन मैं बाहर का खाऊंगा. बाहर का कैसे खाऊंगा, वो भी कम तेल वाला, कम, मतलब जितना मैं खुद को ये कर सकता हूँ उतना ही करूँगा. और पूरे ऐसा दिमाग ख़राब होने के काम हो चुके हैं. इमोशन मेरे अंदर कोई इमोशन ही नहीं रहे, मेरे को ऐसा लगता है कभी कभी. I have crippling depression. I have crippling depression. I have crippling depression. I have crippling depression. I have crippling depression.